पैशाचा पाऊस पाडण्याच्या आमिषातून लक्ष्मी पूजेच्या नावाखाली कथित अघोरी विधी करण्याचा प्रयत्न उदगीर ग्रामीण पोलिसांनी उधळून लावला। या विधीसाठी आंध्र प्रदेशातील 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती समोर आली आहे। या प्रकरणी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यासह पोक्सो कायद्याअंतर्गत 15 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। 16 ऑगस्ट रोजी पहाटे 2च्या सुमारास लातूर उदगीर मार्गावरील करडखेल पाटीजवळ उदगीरपासून सुमारे 20 किलोमीटर अंतरावर हा प्रकार घडला। संशयित आरोपींनी संगनमत करून पैशाचा पाऊस पाडण्यासाठी लक्ष्मी पूजेचा विधी करण्याची तयारी केल्याचा प्रथमदर्शनी समोर आला आहे। या विधीसाठी 15 वर्षीय अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली। या प्रकरणात पुंडलिक देवराव रुपणर, सचिन साहेबराव भोंगळे, अनिकेत सुभाष राठोड यांच्यासह महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि पुणे परिसरातील संशयितांचा समावेश आहे। उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। सदर प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 577/2026 नोंदवण्यात आला आहे। महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ठ, अघोरी प्रथा व जादूटोणा यांना प्रतिबंध घालण्याबाबत व त्यांचे समूळ उच्चाटन करण्याबाबतच्या 2013च्या अधिनियमातील कलम 3 तसेच पोक्सो कायद्यातील कलम 12 आणि 18 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे। या प्रकरणाचा पुढील तपास उदगीर पोलीस करीत आहेत। अल्पवयीन मुलीला या विधीसाठी कोणत्या उद्देशाने आणण्यात आलं होतं, या प्रकारामागे आणखी कोणाचा सहभाग आहे का आणि पैशाचा पाऊस पाडण्याच्या कथित विधीचे नेमके स्वरूप काय होतं याचा तपास पोलिसांकडून केला जात आहे। अंधश्रद्धेच्या नावाखाली पैशाचा पाऊस पाडण्याचा आमिष दाखवून अल्पवयीन मुलीचा वापर करण्याचा प्रकार समोर आल्याने या कारवाईला महत्त्व प्राप्त झालं आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.